मी एका खेडेगावात राहणारा मुलगा होतो. गावामध्ये काम मिळत नव्हतं म्हणून मी एका छोट्या शहरामध्ये राहायला आलो होतो. सुरुवातीला मी मिळेल ती काम करायचो, कारण माझी शहरामध्ये अजिबातच ओळख नव्हती. शिवाय त्यांच्यासारखं मला एवढं शुद्ध बोलताही येत नव्हतं. मी आपला गावरान गडी होतो. एका खताच्या दुकानामध्ये मी हमाल म्हणून कामाला होतो. मी हमाली करत आहे हे जेव्हा माझे मित्र पाहायचे तेव्हा ते मला खूप चिडवायचे. त्यांना मी म्हणायचो, मी अभ्यासात तुमच्यासारखा हुशार नव्हतो, म्हणून आज हे काम मी करत आहे आणि ते केलं नाही तर माझ्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असं मी त्यांना सांगायचो. गरिबी गरिबी असली तरी लाजायचं नाही. कुठेही काम करून 2 पैसे कमवायचे आणि आपलं पोट भरायचं, एवढं ध्येय माझं होतं. माझ्या या हमालीच्या कामामुळे मला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं. लग्नाचे वय होऊन गेलं होतं, यामुळे मी देखील आशा सोडून दिली होती. पण माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना वाटायचं, म्हातारपणात तरी आपल्याला सुनेचं तोंड पाहायला मिळावं. पण माझं काम पाहून आलेले सोयरीकही काही न बोलता निघून जायचे. शहरात राहण्यासाठी मी एक छोटी रूम भाड्याने केली होती. रूमचं भाडं खूप कमी होतं, यामुळे मी एकटाच राहत होतो. आमच्या रूम मालकाच्या शेजारीच माझी छोटीशी रूम होती. आमच्या मालकाचे नवीनच लग्न झालं होतं. त्या दोघांनी संसाराला सुरुवात केली होती. त्यांच्याकडे पाहून मलाही वाटायचं, आपल्याला आपल्याला कधी अशी गोरीपान आणि सुंदर बायको मिळेल. मी खूप गरीब घरचा मुलगा आहे हे त्यांना माहीत झाल्यावर ते माझ्याकडून भाडंही घेत नसायचे. पण या बदल्यात मी त्यांनी सांगितलेली सर्व कामं करायचो. आपल्यावर कोणाचेही उपकार नको म्हणून माझा पगार झाला की मी त्यांच्याकडे भाड्याचे पैसे घेऊन जायचो. पण मालक म्हणायचे, तुला पैसे द्यायचे असतील तर तुला रूम खाली करावी लागेल. मालकाच्या अशा तंबीमुळे नंतर मी त्यांच्याकडे भाड्याचे पैसे घेऊन जात नसे. त्या मालकाचे नाव राजेश होतं व मालकिणीचे नाव अपूर्वा होतं. त्यांचं नाव घेताना मी खूप अडखळत असे, यामुळे मी त्यांना भाऊ आणि वहिनी म्हणायचो. यामुळे त्यांनाही खूप बरं वाटायचं. कधीकधी मी खूप थकून यायचो, यामुळे मला स्वयंपाक करायला कंटाळा यायचा. हे वहिनीच्या लक्षात आल्यावर ती मला जेवण आणून द्यायची आणि म्हणायची, हे बघ दामू, जेवायला तू अजिबात लाजू नकोस. तुला कंटाळा आला की मला सांगत जा. तिच्या अशा बोलण्यामुळे मी तिला हात जोडायचो आणि तिचे खूप आभार मानायचो. दिवसभर खताच्या गोण्या उचलल्याने मला ताबडतोब झोप लागायची. माझा घोरलेला आवाज पाहून ते दोघेही दरवाजा बंद करून झोपायचे. पण एके दिवशी मी तापाने खूप फणफणलो होतो. दवाखान्यात पैसे लागतील म्हणून मी एका मेडिकलवाल्याकडून तापीचं औषध आणलं होतं. माझं अंगही दुखत असल्याने मी 2-3 दिवस घरीच होतो. यावेळी मी दिवसा झोपत असल्याने रात्री मला झोपच येत नसायची. तेव्हा त्या रात्री त्या दोघांचा वेगळाच आवाज माझ्या कानी घुमत होता. मला वाटलं, जाऊ द्या, नवरा बायको आहेत, शिवाय नवीन आहेत, यामुळे त्यांचा आवाज येत असेल. पण प्रत्येक दिवसागणिक त्यांचा आवाज वाढत चालला होता. माझंही लग्नाचं वय होऊन गेलं होतं. यामुळे वेळ झाला की माझे कान त्या आवाजाकडे आपोआप जायचे. त्या आवाजाने माझं आपोआप व्हायचं. एक दिवस त्यांच्या घराची खिडकी थोडी उघडी होती, यामुळे त्या दोघांचा आवाज थोडा जास्तच येऊ लागला होता. मी मनावर कंट्रोल करू शकलो नाही. मी त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू चोर पावलाने त्या खिडकीजवळ आलो आणि सहज डोकावून पाहिले तर ते दोघे खूप वेगवेगळ्या पोजमध्ये एकमेकांचा मनसोक्त आनंद घेत होते. त्यांना असं प्रत्यक्षात पाहिल्यावर इकडे माझी खूप बेजारी होत होती. पण मी तसाच कंट्रोल करून त्यांच्या पोज पाहण्याचा आनंद घेत होतो. तो तात्पुरता आनंद मिळायचा खरा, पण सारखं पाहून मला सवय झाली होती. मी कितीही दमून आलो तरी त्यावेळेला हळूच खिडकीजवळ जायचो आणि बराच वेळ त्यांची गंमत पाहायचो. एकदा मालकाला माझा संशय आल्याने ते अचानक बाहेर आले. यामुळे मी पटकन माझ्या रूममध्ये गेलो. पण दरवाजा लावताना कडीचा आवाज आल्याने त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाले, अरे दामू, आमच्या खिडकीजवळ कोण आलं होतं? तू पाहिलंस का काही? मी घाबरल्या अवस्थेतच आतून म्हणालो, नाही नाही मालक, मी काहीही पाहिलेलं नाही. मी आपला पडलोय आतमध्ये. एखादी मांजर वगैरे आली असेल. तुम्ही झोपा, मी रात्री उठून बघतो कोण येतंय तुमच्याजवळ खिडकीजवळ. माझ्या या बोलण्याने मालक झोपायला गेले खरे, पण दुसऱ्या दिवसापासून त्यांनी खिडकीला पडदा लावला आणि ती खिडकी कायमची बंद केली. तेव्हापासून येणारा आवाजही खूप कमी झाला आणि मी फक्त त्यांचं काय चालू असेल याची कल्पना करून कशी तरी रात्र काढायचो. त्यांचा रात्रीचा खेळ पाहण्याची सवय झाल्यामुळे माझ्या तब्येतीवरही परिणाम झाला होता, कारण त्यावेळी माझी झोप होत नव्हती.
मी त्या विश्वात खूप बुडून जायचो आणि स्वतःला त्याच गोष्टीत गुंतवून ठेवायचो. बरं झालं मालकांनी ती खिडकी कायमची बंद केली. यामुळे मी फक्त कल्पना विश्वात रंगायचो आणि आपल्याबरोबर असं घडलं तर याची फक्त कल्पनाच करायचो. मी खूप प्रामाणिक हमालीचे काम करत होतो हे पाहून एका हमालानेच मला त्याची मुलगी द्यायचे ठरवलं. माझ्यापेक्षा ती मुलगी खूप जाड होती, पण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता, कारण तिच्यापेक्षा माझं वय खूप होतं. यामुळे मी ताबडतोब माझ्या आईबाबांना याविषयी सांगितले आणि अगदी साध्या पद्धतीने सुमनबरोबर मी लग्न केले. लग्नानंतर मी त्याच खोलीत राहायला आलो होतो, पण सर्वात अगोदर मी माझ्या घराची खिडकी कायमची बंद केली होती. कारण जे मालकाच्या बाबतीत माझ्याकडून घडलं ते माझ्या बाबतीत इतरांकडून घडू नये एवढीच माझी माफक अपेक्षा होती.